रूई 11 केबी आवास। मैच को देखेंगे दोस्तों। बापदेव सूर्यकर मड़ा क्रीडांगण आयोजित आवास इस वक्त पहले टॉस जीतकर फील्डिंग करने का निर्णय। कहते हैं दोस्तों, शाख से टूट के भी गुच्छे खिलते हैं। दिन और रात कभी कभी जमाने में मिलते हैं। दो टीमें हैं, एक गांव से बिलोंग करती है, लेकिन ये लेटेस्ट जमाना है, 21वीं सदी है और इस जमाने में जो रुकेगा थांबला तो संपला। स्पर्धा युग आहे मित्रांनो। या स्पर्धेमध्ये स्ट्राइक हैंड के ऊपर वेदांग, नॉन स्ट्राइक हैंड के ऊपर विक्रम स्ट्राइक हैंड के ऊपर है और नॉन स्ट्राइक हैंड के ऊपर प्रणय। चलो दोस्तों चलते हैं मैदान में। पहली गेंद के ऊपर ठोका, गेंद लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन सीमा रेखा के अंदर रोका गया है। ओमकार राणे वहां पे मौजूद है। पहले रन है यहां पे स्कोर बुक के ऊपर नजर आते हुए मेरे साथ ही स्कोरर प्रज्योत राहुल मात्रे इस मैच की स्कोरिंग कर रहे हैं। देखते हैं अगली गेंद। एक रन जरूर मिलती हुई टीम का स्कोर 1 रन से आगे जाता हुआ। 3 रन, 4 ओवर का मुकाबला होगा। 4 ओवर से देखते हैं कितने रन बनाते हैं और कितने रनों का टारगेट सामने रखते हैं। 40, 45, 50, 55 रन यहां पे बनते हैं। बैटिंग पीछे इस वक्त बढ़िया ब्लॉक और लाइन की गेंद पूरे सम्मान के साथ यहां पे खेला है। कोई रन नहीं, स्कोर रुका हुआ सा 3 रनों के ऊपर। प्रणय देखते हैं कुछ टाइमिंग कर पाएंगे। ये गेंद फुल टॉस गेंद इस वक्त फिर से एक बार लॉन्ग ऑफ की दिशा में। स्कोर आगे जाता हुआ 4 रन। अब तक तो बहुत ही शानदार गेंदबाजी यहां पे हर्षल के द्वारा नजर आती हुई। बढ़िया कमबैक कर देने वाली गेंदबाजी, लेकिन देखते हैं फिर भी। और इस वक्त बल्ले का अंदरूनी हिस्सा, गेंद हवा में, लेकिन कैच। गणेश मड़वी वन डाउन बल्लेबाजी करेंगे। केवी आवास, एवेंजर आवास, रूई 11 केवी आवास। शायद गणेश मड़वी एक विकेट कीपर के भूमिका में हर वक्त मैदान में नजर आते हैं, लेकिन इस वक्त उन्हें इस मैच को अगर आगे बढ़ाना है, कुछ रनों का योगदान देना है, तो एक अच्छी पारी खेलनी पड़ेगी। उनके साथ में प्रणय, गेंदबाजी के ऊपर हर्षल। पहला ओवर यहां पे जरूर बहुत ही कमबैक कर देने वाला नजर आता हुआ। अगली गेंद देखते हैं। ये गेंद गणेश मड़वी वहां पे ब्लॉक और लाइन की गेंद, कोई रन नहीं। बहुत ही शानदार फील्डिंग और ओवर की समाप्ति। पहले ओवर का खेल हो चुका है। 4 रन, सिर्फ 4 रन यहां पे आ चुके हैं पहले ओवर में।
एक विकेट के नुकसान के ऊपर 4 रन आ चुके हैं। कुल 4 रन आ चुके हैं एक विकेट के नुकसान के ऊपर। अब देखते हैं कौन से गेंदबाज को यहां पे लाया जाता है। गणेश मड़वी और प्रणय खिलाड़ी दोस्तों किसे कहलाते हैं? जो दिक्कत भरे स्थिति में अपने टीम को संवारता है, संभालता है, जो कठिनाई में अपनी टीम को उस प्रकार से यहां पे देखते हैं कितने रन आते हैं जय शाह गेंदबाजी के ऊपर। जय हालांकि देखते हैं किस प्रकार से गेंदबाजी कर दिखलाते हैं मैदान में। उनके सामने प्रणय और गणेश 40, 45 या 50 के करीब तक रन संख्या बन सकती है तो फाइटिंग स्कोर कहा जा सकता है। अब देखते हैं प्रणय अपना क्लास क्या दिखलाता है, क्या उनके अंदर बैटिंग जिस प्रकार से हम इंटरनेशनल में देखते हैं हरदीप पांड्या को, क्या बल्लेबाजी करते हैं, बड़े बड़े लंबे छक्के कद से छोटे होने के बावजूद भी क्या स्ट्रोक, उनकी नजाकत भरे हुए स्ट्रोक देखने को मिलते हैं। उसी प्रकार से यहाँ पे देखते हैं गणेश भी बहुत सा टेनिस क्रिकेट खेले हैं, प्रणय भी खेले हैं, लेकिन इस वक्त जयेश उनके सामने है। स्कोर 4 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। दिखते ही यकीन शायद अंपायर जी रूल नंबर 22 एट्स वाइड डिलीवरी 1 रन जरूर मिलेगा। स्कोर 1 रन से आगे जाता हुआ 5 रन। शायद पहले गेंद के ऊपर दिशा से लाइन से भटके हैं। अगली गेंद देखते हैं, ये गेंद कुछ कमबैक कर दिखलाएंगे। प्रणय के बल्ले से कोई बड़ा स्ट्रोक निकल आएगा। शॉर्ट ऑफ लाइन गेंद फुल कर दिया, गेंद बल्ले का ऊपरी हिस्सा लेकर कवर पॉइंट की दिशा में 1 रन जरूर मिलता हुआ। स्कोर 1 रन से आगे जाता हुआ 6 रन। कुल 6 रन। शायद धीमी गति की गेंदें यहां पे करने की कोशिश है जयेश की, लेकिन अब तक तो 6 रन आ चुके हैं। एवेंजर आवाज, ऋषि 11 की भी आवाज, रूही 11 की भी आवाज, दोनों के बीच में ये मुकाबला चलता हुआ। स्पॉन्सर बाय रोहन भगत। चलो दोस्तों चलते हैं मैदान में। जयेश की अगली गेंद, और इस वक्त बहुत ही शानदार गेंद, शायद रन लेने की कोशिश, 1 रन जरूर मिलता हुआ। स्कोर 1 रन के साथ आगे जाता हुआ 7 रन। लेकिन कोई बड़ा स्ट्रोक, गेंद हवा में, लेकिन ये कैच हो सकता है, नहीं हो सकता है। 1 रन तो जरूर मिला है, दूसरे रन के लिए छोर बदले, लेकिन हड़बड़ाहट यहां पे नजर आती हुई 1 ही रन मिलेगा। 1 रन के साथ टीम का स्कोर आगे जाता हुआ 8 रनों के ऊपर, जबकि दूसरा ओवर जा रहे पहले ओवर से 4 रन खर्च किए थे जब हर्षल ने गेंदबाजी की थी। अब जयेश भी बहुत ही बढ़िया कमबैक करते हुए नजर आ रहे। देखते अगली गेंद, ये गेंद कोई बड़ा स्ट्रोक यहाँ पे, इस वक्त एक्स्ट्रा कवर पॉइंट, बॉडी लाइन, सीमा रेखा के बाहर, अंदर बाहर, अंदर बाहर। ओ शैलेश पाटिल 4 रन। वेलकम फॉर
की बल्लेबाजी अगर मैदान में होगी तो शायद फाइटिंग स्कोर भी बन सकता है, लेकिन देखते हैं। रुई 11 के भी आवाज। इस वक्त बल्ले का अंदरूनी हिस्सा गेंद फर्स्ट स्लिप में जाती हुई 1 रन जरूर मिलेगा। 1 रन के साथ टीम का स्कोर आगे जाता हुआ 13 के ऊपर। अब तक तो 13 रन आ चुके हैं। अगली गेंद देखते हैं। ये गेंद शॉर्ट ऑफ लाइन गेंद, हर गेंद बढ़िया शॉर्ट ऑफ लाइन तरीके की है, बढ़िया स्विंग गेंद की है, लेकिन कवर पॉइंट की दिशा में जब तक गेंद आए तब तक तीसरे रन के लिए भी दौड़ पड़े अंपायर जी। जरूर यहां पे बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट, बढ़िया मैराथन रनिंग दोनों के बीच में। एक तरफ गणेश और दूसरी तरफ प्रणय। स्कोर आगे जाता हुआ 16 के ऊपर। अगर विकेट के ऊपर इतने रन निकालने हैं तो इतनी दौड़ लगाएंगे तो मेहनत करनी पड़ेगी। शायद 3 रन तो यहाँ पे आ चुके हैं इस गेंद के ऊपर। स्कोर 16 के ऊपर। 16 रन आते तो मुझे शोले की याद आती है। भाग धन्नो, आज तेरे बसंती की इज्जत का सवाल है, आज तेरी टीम की इज्जत का सवाल है। जब तक है जान मैं नाचूंगी, मैं गाऊंगी, टूट जाए पायल तो क्या, पाव हो जाए घायल तो क्या। उसी प्रकार से आवाज प्रीमियर लीग। हाँ ये तो टेलर ने, हाँ ये तो टेलर है। पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त। आज मेगा फाइनल दिन है। मेरे सामने चमचमाती हुई ट्रॉफी से कौन बनेंगे सिकंदर, कौन बनेंगे मुकद्दर, क्योंकि एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता। मिल जाए तो मिट्टी, नहीं तो सोना। मंगेश भगत किस टीम से बिलोंग करते हैं? रोमिल भगत। प्यार होता है हर किसी के लिए, एक गांव से बिलोंग है सब, लेकिन फिर भी मैंने कहा था शाख से टुटके भी गुच्छे खिलते हैं। ये लेटेस्ट जमाना 21वीं सदी है। कोई किसी का इस दुनिया में अपने ही पॉलोथुर में गेंद को काफी अच्छी तरीके से रोका है। स्कोर 16 के ऊपर। देखते हैं। निक नेम से प्यार से बाला। ओहो व्हाट अ फैंटास्टिक डिलीवरी। गेंद को पढ़ नहीं पाए, समझ नहीं पाए, गेंद विकेट के पर के दस्तानों में। स्कोर पूरी तरीके से 16 के ऊपर। बढ़िया कमबैक कर देने वाली गेंदबाजी। और इस वक्त गेंद मिड विकेट सीमारेखा के बाहर। व्हाट अ फैंटास्टिक स्ट्रोक। एक बहुत ही बढ़िया गीत यहाँ पे सुनाते हुए नजर आ रहे हैं, लेकिन एक शानदार छक्का भी नजर आता हुआ मैदान में। स्कोर आगे जाता हुआ 22 के ऊपर। शायद एक प्यार वाला गीत सुनाते हुए नजर आ रहे हैं। एक लोकप्रिय गीत आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, एक गीतकार। दोस्तों कोई गीतकार होते, कोई संगीतकार होते हैं। माना कि क्रिकेट में हमने देखा सचिन तेंदुलकर को, गीत में देखा लता मंगेशकर को, टेनिस में देखा सानिया मिर्जा, सानिया नेहवाल को, और बिजनेस में देखा रतन टाटा को या धीरूभाई अंबानी को।
जरूर दोनों में ऐसे कुछ बातें हैं दोस्तों। एक तरफ रतन टाटा है, दूसरी तरफ धीरू भाई अंबानी है। चलो अगली गेंद को देखते हैं। और इस वक्त होगा जहेश हाथ से खिलकर जेल से मारेगा के बाहर। वेलकम से छिड़क कर बाउंड्री लाइन सीमा रेखा के बाहर 6 रन। और फिर से एक बार गेंद हवा में, कोई फील्डर वहां पे मौजूद नहीं, दो फील्डर के बीच में गेंद ने टप्पा खाया है। स्कोर आगे जाता हुआ 30 रन, जबकि तीसरा और जारी है मैदान में। 40, 45, 50, 55 रन यहां पे बनते हैं तो मैदान का फाइटिंग स्कोर कहां जा सकता है। अगली गेंद देखते किस अंदाज के साथ करते हैं ये गेंद। इस वक्त विश्वास वहां पे, शायद पानीपत के विश्वास चले गए थे, लेकिन गाउदी राजन पड़ा गया। स्कोर 31 के ऊपर, 3 ओवर का खेल हो चुका है, 31 रन आ चुके हैं। अब आखिरी चौथे ओवर के लिए देखते हैं कौन से गेंदबाज को लाया जाता है। एवेंचर आवास, रुई 11, के भी आवास, दोनों के बीच में मुकाबला दोस्तों। चौथे ओवर का खेल आना बाकी इस पहले सत्र का। चौथे ओवर के लिए देखते कौन से गेंदबाज को यहां पे लाया जाता है। अब तक तो 31 रन आ चुके हैं, आखिरी ओवर से यहां पे 10-15 रन आते हैं तो भी फाइटिंग स्कोर कहा जा सकता है, लेकिन कौन से गेंदबाज को यहां पे लाया जाता है। देखते हैं इस वक्त गेंदबाजी के ऊपर गेंदबाज यश गेंदबाजी करेंगे। आखिरी स्लॉग ओवर होगा और स्लॉग ओवर से बचेंगे तो और भी लड़ेंगे। माधवराव सिंधे, प्रणय नॉस्टेक कैंड के ऊपर गणेश, बचेंगे तो और भी लड़ेंगे। सॉरी, एकनाथ, गणेश एकनाथ मडवी माना गया। जिस प्रकार से सचिन रमेश तेंदुलकर विकेट कीपर है और क्रिकेट के बहुत ही चाहने वाले हैं, इनाम भी रखते हैं, लेकिन देखते हैं बचेंगे तो और भी लड़ेंगे। आखिरी स्लॉग यश गेंदबाजी करेंगे। 31 रन ऑन स्कोर बुक के ऊपर। अब देखते हैं इस ओवर से कितने रन आते हैं और कितने रनों का टारगेट सामने रखते हैं। राइट हैंड और द विकेट गेंदबाजी, पहली गेंद के ऊपर, गेंद हवा में, गणेश 2।
7 रन। अब मैच में थोड़ी सी टिस आ चुकी है, मजा आ चुकी है। आखिर और कोई बड़ा स्ट्रोक लगता है यहाँ पे तो जरूर एक अच्छी बात हो सकती है। अजय ने आते आते ही मैदान में एक शानदार छक्का खेला है लॉन्ग ऑन के ऊपर से। गोकुल कहता है दुनिया का 8वां अजूबा और एक छक्का खेलेगा। आत्मविश्वास है गोकुल के पास, लेकिन देखते हैं अजय खेल पाएंगे यश के गेंदबाजी के ऊपर। लेकिन रन तो किसी भी हालात में आने चाहिए। वंस अगेन शॉर्ट ऑफ लाइन गेंद, कोई रन नहीं। सिलवडान की दिशा में गेंद को रोका है। स्कोर रुका हुआ साहब, गेंदें बची है, 3 गेंदें बची है। 37, अभी भी 3 गेंदों का खेल आना बाकी। अजय, लेकिन ये क्या जय है गेंद के नीचे और कैच छुट्टा हुआ। 2 रन से स्कोर आगे जाता हुआ। उसने गेंद को छाती के ऊपर लिया। जयेश ने शायद कैच करना चाहते थे। कोई बड़ा स्ट्रोक यहां पे निकल आता है अजय, और इस वक्त ठोका गेंद स्कोर लग मिड विकेट सीमा रेखा के बाहर। 6 45 रन, 45 रन इस वक्त अजय ने माना कि बहुत ही बढ़िया बल्लेबाजी कर दिखलाई। फाइटिंग स्कोर अब बन चुका है। अभी भी एक लास्ट डिलीवरी। वेलकम टू ऑल टीम प्लेयर्स एंड एवरीबॉडी इन दिस बापदेव सूर्यकर मणा ग्राउंड्स, आवास प्रीमियर लीग। लास्ट डिलीवरी, इस वक्त शायद ब्लॉक और लाइन की गेंद, और यहाँ पे अंपायर जी उंगली उठाई, आउट है। 46 रन बन चुके हैं। 47 रनों की जरूरत। 47 रन विन बाय 2 रुई 11 की भी आवाज इन दिस मैच। 47 रन।
धन्यवाद उत्तम पाटील सर. मैदानात आपण सामना पाहतोय. एका बाजूला एव्हेंजर आवाज संघ, दुसऱ्या बाजूला रुही 11 केबी आवाज हा संघ आपण पाहतोय. दोन्ही संघांसाठी मस्ट विन गेम असणार आहे, कारण या सामन्यात विजेत्या संघाला नक्कीच संधी मिळेल अजून एक सामना खेळण्याची. मात्र या सामन्यात जो संघ पराभूत होईल त्याचं आव्हान या स्पर्धेतलं इथेच संपुष्टात येणार आहे, कारण दोन्ही संघांनी पहिला सामना गमावलेला आहे. त्यामुळे आता विजय त्यांचं आव्हान या स्पर्धेमध्ये पुढे त्यांना घेऊन जाऊ शकतं. आता पाहूया क्षेत्रक्षणात झालेल्या चुका आपण पाहिल्या. जय सुणेकरच्या हातून एक नव्हे तर 2 झेल निसटली आहे. प्रणयने नक्कीच एक कर्णधार साजिश असा खेळ केला. 2 षटकार एका चौकाच्या साहाय्याने 26 धावांची एक आकर्षक खेळ त्यांनी केली. अजयचा झेल सुटल्यानंतर जर आपण पाहिलं तर 15 धावा त्यांनी देखील बनवल्या. 2 षटकार त्यांनी लगावले. तर रुही 11 केबी आवाज संघासमोर आव्हान आहे 24 चेंडूंमध्ये सामना जिंकण्यासाठी 47 धावांचं. आज गुणलेखकाच्या भूमिकेत स्कोररच्या भूमिकेत आपण पाहतोय ते म्हणजेच प्रज्योत म्हात्रे याला त्यांच्याकडून नक्कीच एक चांगलं गुणलेखन आपल्याला पाहायला मिळतंय. लाईव्ह टेलिकास्ट tenniscricket.in माध्यमातून एक चांगलं आपल्याला थेट प्रक्षेपण लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळतंय. त्याचबरोबर पंचाच्या भूमिकेत कल्पेश म्हात्रे, संजीव म्हात्रे काका हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचे आभार. 2 दिवस चांगली पंचगिरी त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर हे मैदान आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहे बापदेव क्रीडा मंडळ यांच्या माध्यमातून त्यांचे खूप खूप आभार. त्याचबरोबर जी कमिटी आहे, जी कोर कमिटी आहे APLची म्हणजेच आवाज प्रीमियर लीगची, त्यांचे आभार. त्यांच्याच माध्यमातून यावर्षी देखील एक चांगली स्पर्धा इथे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर जे संघमालक आठी संघमालक आहेत त्यांचेही मी आभार प्रकट करतोय. आता सामना सुरू आहे त्यातील आपण पाहतोय क्षेत्रक्षण करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय एव्हेंजर आवाज. त्याचे संघमालक आहेत रोमिल भगत. तर रुही 11 केबी आवाज संघाचे संघमालक आहेत ते म्हणजेच रोहन भगत. पंचांचा इशारा येतोय लेट्स प्ले. सेकंड इनिंगला सुरुवात होते. पहिला चेंडू प्रणयचा नक्कीच चांगला चेंडू. प्रणयला आपण पाहिलं तर अष्टपैलू खेळाडू आहे आणि संघाचा कर्णधार आहे. कॅप्टन लीड फॉर द फ्रंट हे उदाहरण पेश करण्यासाठी सर्वोच्च भूमिकेत तो आला होता. चांगली फलंदाजी त्यांनी केली, चांगल्या धावा जमवल्या आणि आता गोलंदाजीसाठी महत्त्वपूर्ण पॉवर षटक हाताळण्यासाठी तो आलेला आहे. त्याच्यासमोर जय सुणेकर ज्यांनी त्याला जीवदान दिलं होतं आणि त्यानंतर धावा आल्या होत्या. त्यामुळे आता चांगला खेळ करायला लागेल, चांगला खेळ करायला लागेल. इथे चोटी धाव घेण्याचा प्रयत्न, इथे मात्र डायरेक्ट हिट असता तर मात्र फलंदाज अडचणीत येऊ शकला असता. प्रयत्न होता मात्र डायरेक्ट हिट होत नाहीये. एकेरी धावेने आपलं आणि आपल्या संघाच्या धावांचं खातं उघडलंय ते म्हणजेच जय सुणेकर या सलवीराने. राईट अँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन आपण पाहतोय. डावखुऱ्याचा फलंदाज अष्टपैलू खेळाडू आणि रुही 11 केबी आवाज संघाचा कर्णधार स्ट्रायकर. आता कॅप्टन टू कॅप्टन असा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला प्रणय आपण पाहतोय एव्हेंजर आवाज संघाचा कर्णधार गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. तर दुसऱ्या बाजूला स्ट्राईकवरती आहे तो म्हणजेच रुही 11 केबी आवाज संघाचा कर्णधार हर्षल. यावेळेचा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण देखील तेवढंच चांगलं आपण पाहतोय. प्रणयला जर आपण पाहिलं तर आपल्या गोलंदाजीत मिश्रण करतोय. संकेतला आपण पाहतोय ते म्हणजेच मिडॉनच्या क्षेत्रावरती क्षेत्ररक्षण करताना. यावेळेचा चेंडू बॅकफुटला दोन्ही चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता. इथे चोटी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. रनआउटची संधी आहे का? इथे मात्र क्लोज कॉल असल्यामुळे थर्ड अंपायरकडे विचारणा केली जाते.
तिसऱ्या पंचांकडून नक्कीच इशारा येतोय नॉटआउटचा. फलंदाज आपण पाहिलं सुरक्षितच्या क्रीजमध्ये दाखल झाला होता. धावसंख्या आपण पाहिली, धावसंख्या झाली ती म्हणजेच 2 धावा. प्रयत्न नक्कीच रनआउटचा चांगला आपण इथे पाहिला. क्षेत्रक्षणात चुणूक दाखवली जाते. 4 चेंडू झालेत, केवळ 2च धावा आलेल्या आहेत. प्रणयची अष्टपैलू कामगिरी आपण पाहतोय. कर्णधारा साजेसा खेळ त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. मागील पहिल्या सामन्यात जर आपण पाहिलं त्याच्या बॅटमधून धावा आल्या होत्या, विकेट देखील त्यांनी प्राप्त केल्या होत्या आणि म्हणूनच संघमालक रोमिल भगत यांनी प्रणयची कर्णधार म्हणून निवड केलेली आहे. यावेळेस उजासच्या खूपच दूरवरचा चेंडू सोडला असता निश्चितच वाईडचा इशारा आला असता. मात्र मोठा फटका लागण्याचा मोह काही आवरता येत नाहीये. बॅटची कडाकी चेंडू जातो डिक्लेअर झोनमध्ये, पुन्हा एकेरी धाव मिळते आणि या षटकात आपण पाहिलं तर एकेरी धाव आणि निर्धाव चेंडू असाच की आपल्याला पाहायला मिळाला. 5 चेंडू झालेत, धावफलकावर बिनगडी बाद 3 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पावपलेच्या षटकात जी चांगली सुरुवात अपेक्षित होती, या षटकात धावांसाठी संघर्ष करावा लागतोय ते म्हणजेच जयेश आणि हर्षल या जोडीला. कारण प्रणयकडून एक अप्रतिम मारा, कंजूस गोलंदाजी होते. यावेळेस चेंडू आपण पाहिलं लॉंग ऑफला घेऊन काढला जातोय. ओमकार सुधाकरने नक्कीच चांगला क्षेत्ररक्षण करतोय, तेवढीच चांगली फेक. या चेंडूवर देखील एकच धाव मिळते आणि एका कंजूस षटकाची सांगता झाले. पहिल्या षटकात जरी गडी बाद झाला नसला तरी चिंतेची बाब म्हणावी लागेल रुही 11 KB आवाज संघासाठी की धावसंख्या आहे ती म्हणजे 4, जिथे धावांचा पाठलाग करायचा. आणि दोन्ही संघांची जर धावसंख्या आपण विचार केला, तुलना केली पहिल्या षटकाची, तर दोन्ही पहिल्या इनिंगमध्ये देखील पहिल्या षटकात 4च धावा होते. एक विकेट प्राप्त केली होती गोलंदाजाने. या इनिंगमध्ये आपण पाहिलं तर या पहिल्या षटकामध्ये विकेट जरी आली नसती तरी 4च धावा दिल्या गेल्यात. आता मात्र इक्वेशन बदलतंय, समीकरण बदलतंय. आता उर्वरित 3 षटकं, 18 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता असेल ती म्हणजेच 43 धावांची. 18 चेंडू 43 धावा. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आपण पाहतोय. पहिल्या षटकात धावफलकावर 4 धावसंख्या लागले. अजयला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. एक अष्टपैलू खेळाडू आहे. जर टेनिस क्रिकेटमध्ये त्याला आपण पाहिलं तर सायवा संघाला बिलॉंग करतो. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय एव्हेंजर आवाज संघाकडून त्याला खेळताना एक फलंदाजी करताना देखील त्यांनी चांगल्या धावा जमवल्या. 2 षटकांशी 15 धावांची एक आकर्षक खेळी केली आणि आपल्या संघाला एका फायटिंग टोटलपर्यंत नक्कीच तो घेऊन आलाय. आता पाहूया गोलंदाजी तो कशा प्रकारे करतोय. कारण या षटकात मागील षटकाची धावांची कमतरता होती, ती नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल. स्ट्राईक होती जयेश. इथे फुल टॉस चेंडू वरती देखील एकच धाव मिळते. आज मात्र जयेश उलटच सर्व गोष्टी चालल्या असं म्हणून 2 झेल निसटले. जो एक चांगला क्षेत्ररक्षक आहे त्यांनी त्याच्या हातून चुका झाल्या आणि आता सलमीच्या भूमिकेत आला असताना फुलटॉस चेंडूवरती देखील त्याला चेंडू मिडल करता येत नाहीये. जिथे मोठा फटका होता तिथे एकच धाव मिळते. इथे मात्र यू मिस आय विल बी डेफिनेटली इट. स्टिक डाऊन फलंदाज बाद. ती मोठा फटका अपेक्षित हवा होता. तिथे मात्र फलंदाज पूर्णतः लाईन मिस करतोय. त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय. मधली यष्टी विखुरलेली आपण पाहिलीत. फलंदाज जयेश बाद होतोय. पहिला झटका लागतोय रुही 11 KB आवाज संघाला. मात्र सामन्यात अजूनही
आव्हान जिवंत राहील जर चांगली फलंदाजी झाली तर, आणि त्यासाठी आपण पाहतोय जोगेश्वरी मतावा संघाची रन मशीन ओमकार हेमंत राणे फलंदाजीसाठी येतोय. टेनिस क्रिकेटमध्ये बरीचशी अर्धशतके त्याच्या नावावरती आहेत. त्याचबरोबर 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगवणाऱ्या अलिबाग टेनिस क्रिकेटमधल्या ची जी नावांची यादी आहे त्यामध्ये देखील हे नाव समाविष्ट असलेलं आपण पाहतोय. पाहूया अजय ओमकारला कशा प्रकारे चेंडू टाकतोय. यावेळेस यॉर्करचा चेंडू, 1 धाव इथे पूर्ण होते. विवेकला आपण पाहतोय. नागेश रावा संघाकडून खेळताना देखील आपण विवेकला पाहिलंय. विवेक देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे, मात्र पहिल्या सामन्यातही आपण फलंदाजी किंवा गोलंदाजीची त्याला संधी मिळाली नव्हती. पाहूया या सामन्यात कर्णधार त्याच्यात विश्वास दाखवणार का हे देखील पाहिजे. 3 चेंडू झालेले आहेत, 2 धावा या षटकात आलेल्या आहेत आणि एकूण धावसंख्या 6 झालेली आहे. धावांसाठी संघर्ष अजूनही सुरूच आहे आणि पहिल्या षटकाची धावांची कमतरता होती, त्यात या षटकात त्या दबावाखाली मोठा फटका लावण्याच्या प्रयत्नात जयेश देखील बाद झालाय. इथे नक्की चांगला चेंडू, या चेंडूला खेळून केलं जातं एका धावेसाठी. एकेरी धावांनी नक्कीच सामना जिंकता येणार नाहीये. सामना जिंकायचा असेल तर कर्णधार हर्षल ओमकारने येणारा फलंदाजांना मोठे फटके मारणं अपेक्षित आहे. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 7 धावा. 4 चेंडू झालेत, 10 चेंडू झालेत आत्तापर्यंत एकूण, आणि त्यामध्ये 7 धावा आल्यात आणि 1 विकेट गमावली गेली. याचाच अर्थ गोलंदाजांचा दबदबा, गोलंदाजांचं वर्चस्व इथे पाहायला मिळत आहे. दुसरं षटक प्रगती पथावर आपण पाहतोय. अजयला नक्कीच अजयवरती विश्वास दाखवला होता, कारण प्रणय आणि अजय आपण पाहिलं तर दोन्ही खेळाडू साई आवाज संघाकडून बिलॉंग करतात. त्यामुळे नक्कीच अजयवरती दाखवला विश्वास आत्तापर्यंत त्यांनी सार्थ ठरवला असंच मी म्हणेन. यावेळेसचा चेंडू डाव्याशीच्या बाहेर जाणारा वाईडचा इशारा येतोय. बराच वेळेला मित्रांनो हे चित्र पण पाहिलं आहे की गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असतो, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असतो, धावा येत नसतात, मात्र काहीसं वेगळं करण्याच्या प्रयत्नात तो दिशा भरकटतो आणि आव्हान स्वरूपाच्या धावा भेट स्वरूपात दिल्या जातात प्रतिस्पर्धी संघाला. यावेळेसच्या चेंडूवरती 1 धावही मिळणार नाही. चांगला क्षेत्ररक्षण तिथे केलं जात आहे. आखूट टप्प्याच्या चेंडूवरतीही फटका येत नाहीये. आधुनिक क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर आक्रमक फलंदाज 3 प्रकारच्या चेंडूसाठी नेहमीच सज्ज असतात. फुलटॉस चेंडू, हाफ होल चेंडू आणि हाफ ट्रॅकर म्हणजेच आखूट टप्प्याचा चेंडू. आणि इथे मात्र अशा प्रकारच्या चेंडूवरती धावा येत नाही. धावसंख्या 8 झाली. दोन षटकांचा खेळ पूर्ण झाला आणि 2 षटकांचा खेळ धावसंख्या ती म्हणजेच 8 धावा. पहिल्या षटकात 4, दुसऱ्या षटकात 4 धावा. पहिल्या 2 षटकांमध्ये जर आपण पाहिलं तर धावांसाठी पूर्णतः संघर्ष पाहायला मिळतो आणि आता 12 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती म्हणजेच तब्बल 39 धावांची. पहिल्या 2 षटकांमध्ये तर अक्षरशः म्हणावं लागेल धावांची गती ती म्हणजेच कासवाच्या गतीने धावा पुढे गेलेल्या आहेत. एकेरी स्वरूपाच्या धावा आल्यात, निर्धाव चेंडू आलेत आणि विकेटही मिळालेली आहे. त्यामुळे पूर्णतः गोलंदाजांचा दबदबा आपण पाहिला. आता मात्र तिसरं षटक हाताळण्यासाठी वेगवान गोलंदाज ओमकार सुधाकर राणे याला नक्की चेंडू सोपवलाय कर्णधार प्रणयने. ओमकार सुधाकर राणेला आपण पाहिलं जोगेश्वरी मतावा संघाला बिलॉंग करतो. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची वर्णी लागते आणि या सामन्यात आपण पाहिलं तर या षटकात धावा रोखायच्या आहेत, कारण पहिल्या 2 षटकात धावा आल्या नाहीत. याचा अर्थ आता 2 षटकांमध्ये धावांची संख्या आपल्याला जास्त पाहायला मिळते. ज्या पद्धतीत चेंडूंची संख्या कमी झाली, 12 चेंडूमध्ये 8 धावा आलेल्या आहेत. आता मात्र ओमकारला सामन्याची सर्व सूत्र आपल्या हाती घ्यावी लागतील. ओमकार सुधाकर राणे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर, तर स्ट्राईक एंडवर आहे तो म्हणजेच ओमकार हेमंत राणे. दोन्ही खेळाडू एकाच संघामधून खेळतात, त्यामुळे एक चांगलं बॅटल इथे या षटका दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र चेंडूवरती 1 धाव नक्कीच मिळते. चेंडूची लाईन आपण पाहिली तर जशीच्या बाहेर ठेवल्या चेंडू टप्पापर्यंत अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू आहे. धावसंख्या झाली ती म्हणजेच 9 धावा. यावेळेसचा चेंडू मात्र उजव्या खूप दूरवर जाणारा पंचांचा इशारा येतोय. वाईडचा आव्हान स्वरूपाची धाव मिळते.
धावसंख्या दुहेरी अंक जाऊन पोचले. 10 धावा धावफलकावर लागल्यात. हर्षल भगतला आपण पाहतोय आतापर्यंत 5 चेंडू त्यांनी खेळलेले आहेत आणि 2च धावा केल्यात. यावेळेसचा चेंडू तीच दिशा आणि तीच दशा, सलग दुसरा वाईड येतोय. धावांची संख्या एका धावाने पुन्हा एकदा वाढते. धावसंख्येला आकार द्यायचा असेल तर चौकार षटकार आवश्यक आहे. 11 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही 36 धावा जमवायच्या आहेत. यावेळेसचा चेंडू चांगला चेंडू जस्टच्या बाहेर शपलून खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू येतोय. 10 चेंडू आणि 36 धावा. 10 चेंडू 36 धावांची आवश्यकता. आव्हान थोडंसं कठीण होत चाललंय, मात्र अशक्य नाहीये. मोठे फटके लगावले गेले तर नक्की धावसंख्या पार होऊ शकते. इथे हेलिकॉप्टर शॉट लगवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डीपलाय जोपर्यंत चेंडूवरती येईल प्रथमेश त्या दरम्यान 2 धावा घेण्याची संधी उपलब्ध होते. या 2 धावांनी आपण पाहतोय धावसंख्या झाली ती म्हणजेच 13 धावा. डीप एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहिलं तैनात प्रथमेश वाकडे हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. गावदेवी रांजपाडा संघाला बिलॉंग करतो. आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर एव्हेंजर आवाज संघाकडून खेळतोय. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय. पंच सांगताय चेंडू खेळण्याच्या मर्यादेमधला. जर हा सामना निश्चितच 20-30 षटकांचा असता तर मी फलंदाज ओमकारला म्हटलं असतं वेल लेफ्ट. मात्र सामना 4 षटकांचा आहे आणि आता अंतिम काही चेंडूंचे खेळ येणं बाकी आहे. तिथे बऱ्याच धावा जमवायच्या. ओमकारचा फ्लिकचा फटका. चेंडू खाली येतोय. झेल निसटतोय आणि चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. इथे 1 धाव मिळते. धावसंख्या आपण पाहिली. धावसंख्या झाली ती म्हणजे 14 धावा. सात चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती म्हणजेच तब्बल 33 धावांची. 7 चेंडू 33 धावांची आवश्यकता. ओमकारला जीवदान दाबल्यानंतर त्या जीवदानचा फायदा तो उचलणार का? या चेंडूवरतीही एकच धाव घेतली जाते. धावसंख्या झाली ती म्हणजेच 15 आणि आता अंतिम षटक. 6 चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजेच 32 धावांची. 18 चेंडूंमध्ये आपण पाहिलं तर 15 धावा जमवता आल्यात आणि ओमकार कडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. तो देखील काहीशा निराशच करते. मात्र सामना संपला नाही. अंतिम षटकात या 32 धावा जमवल्या जाणार का? आव्हान कठीण आहे मित्रांनो, अशक्य नाही आहे, कारण असे बरेचसे खेळाडू आहेत. खऱ्या अर्थाने बरेचसे खेळाडू आपण पाहिलेले आहेत. 6 चेंडूमध्ये ज्याने 28 धावा, 30 धावा, 32 धावा अशा फटकवलेल्या आहेत. माझ्या समेत गावदेवी रांजपाडा संघाचा खेळाडू आणि कर्णधार रोहन पाटील देखील आपण पाहतोय, ज्याने देखील अशा सामन्यामध्ये बऱ्याचशा धावा जमवलेत. अंतिम षटकात संघाला विजय मिळवून दिलाय. कुठेतरी त्याची खेळी आठवावी लागेल आणि ओमकारला कुठेतरी 6 चेंडूमध्ये 6 षटकार त्यांनी जेव्हा लगावले होते तो दिवस आठवावा लागेल. ती खेळी त्याला आठवावी लागेल आणि त्या धावा पूर्ण करायला लागतील, कारण संघाला विजय आवश्यक आहे. जर संघाचा विजय झाला तर अजून एक संधी उपलब्ध होईल. मात्र या सामन्यात जर संघ पराभूत झाला तर या स्पर्धेतील त्याच्या संघाचं आव्हान इथे संपुष्टात येणार आहे. 6 चेंडू 32 धावांची आवश्यकता. गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज हितार्थ. पहिल्या चेंडूवरती नक्कीच मोठा फटका येतोय, षटकार येतोय ओमकार राणेच्या बॅटमधून. आपण पाहिलं तर हा षटकार आलाय आणि या षटकारानंतर कुठेतरी गोलंदाज हितातला विचार करण्यास भाग पडले ओमकारने. 5 चेंडू 26 धावांची आवश्यकता. या चेंडूवरती देखील मोठा फटका येणार का? चेंडू हवेत आणि चेंडू जातोय सीमारेषे पार, येतोय सलग दुसरा षटकार.
30 धावांची आवश्यकता आहे, कारण पहिल्या 3 षटकामध्ये एकही बाउंड्री एकही चौकार किंवा षटकार आला नव्हता आणि त्यामुळे आता 32 धावांचं आव्हान या अंतिम षटकात पार करायचं आहे. इथे पहिल्या दोन्ही चेंडूवरती मात्र गोलंदाज दिशा दाखवली जाते. 2 षटकार सलग आलेत. सेकंड इन रो 2 सिक्स आपण पाहिलेत. पहिला षटकार आला तो म्हणजेच लॉंग ऑन सीमारेषे पार. दुसरा षटकार आला तो म्हणजे आपण पाहिलं तर डीप स्क्वेअर लेग सीमारेषे पार, डीप मिड विकेट माफ करा, सीमारेषे पार. आणि आता आवश्यकता आहे ती म्हणजेच 20 धावांची आणि चेंडूंची संख्या आहे ती म्हणजे 4 चेंडू 20 धावा. हितार्थ कमबॅक करून दाखवणार का की अजून एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळणार. यावेळेस ओमकारचा पाठमोर ट्रेमेंडस स्ट्रोक. दाखवतोय मी अजूनही माझी खेळी विसरलो नाहीये. मी 6 चेंडूमध्ये 6 षटके लगावणार फलंदाज आहे. मी आक्रमक रूप धारण करू शकतो, मी फटके लगावू शकतो. पहिल्या 3 चेंडूवरती 3 षटके लगावत त्याने दाखवून दिले की सामना अजूनही संपला नाही, कारण खेळपट्टी अजूनही मी उभा आहे. आता मात्र उर्वरित 3 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती म्हणजेच 14 धावांची. 3 चेंडू 14 धावा. खऱ्या अर्थाने म्हणावं लागेल ओमकार राणे हा फलंदाज आपल्याकडे असलेली क्षमता इथे दाखवतोय. हितात कमबॅक करून दाखवणार का हे देखील पाहणं. यावेळेसचा चेंडू इथे मात्र पंच सांगतोय चेंडू उजशीच्या बाहेर जाणारा, वाईडचा इशारा येतोय. आता मात्र 3 चेंडू आणि 13 3-13. पण हे कोणाचे होणार ते देखील बघायचंय. हिताचा प्रयत्न नक्की चांगला फलंदाजापासून चेंडू उजशीच्या दूरवर ठेवण्याचा, मात्र त्यामध्ये तो दिशा भरकटतोय. या चेंडूवरती किती धाव येणार, इथे चोटी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. धाव पूर्ण नक्कीच होते आणि दुसरी धाव घेताना फलंदाज इथे हर्षल रनआउट होतोय. विकेट गमावली जाते. हर्षल कर्णधार रनआउट झालाय. मात्र महत्वपूर्ण गोष्ट म्हणजेच रुही 11 केबीआर संघासाठी की त्यांचा आक्रमक फलंदाज ज्याने सलग 3 षटकार या षटकात लगावले तसा ओमकार आपण पाहतोय स्ट्राईकवर आहे. दोन चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. दोन्ही मोठे फटके आहेत का, येणार का हे देखील पाहायचं आहे, कारण 3 षटकार आलेले आहेत. तर त्यानंतर आव्हान सुरक्षित धाव आणि त्यानंतर दुसरी धाव घेताना विकेट. 2 चेंडू 12 धावा. कर्णधाराचा विश्वास नक्कीच असेल तो म्हणजेच ओमकारवरती. आणि संघ मालक देखील आपण पाहतोय रोहन भगत इथे चेअरअप करण्यासाठी आले, तर रुमिल भगत देखील इथे उपस्थित आहेत आपल्या संघाचा खेळ पाहण्यासाठी, एव्हेंजर रावा संघाचा खेळ पाहण्यासाठी. इथे मात्र चेंडू जशीच्या खूप दूरवर जाणारा, पुन्हा एकदा वाईटचा इशारा येतोय. 2 चेंडू 11 धावांची आवश्यकता. दबाव, दडपण, प्रेशर मित्रांनो कशाला म्हणतात, यालाच म्हणतात, कारण फलंदाज चांगले लईत आहे, मोठे फटके लगावतोय. 2 चेंडू 11 धावा. इथे हितार्थला आपण जेव्हा जेव्हा पाहिलंय नागेश रावा संघासाठी डेप्थ ऑफ स्पेशलिस्ट असं त्याचं वर्णन केलं जातं. इथे मात्र तो महागडा ठरतोय. येथे त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय. स्टेक डाऊन, फर्निचर उद्ध्वस्त. फलंदाज ओमकार बाद. डीजे
खऱ्या अर्थाने अँटी क्लायमॅक्स म्हणावं लागेल या सामन्याचा, कारण ज्या पद्धतीत धावा येत होता असं वाटलं होतं आव्हान जिवंत आहे, मोठा फटका लगावला जाईल आणि हे दोन्ही फटके येऊन सामना देखील जिंकू शकतो. मात्र एक चांगला खेळ त्याने केला. ओमकारचं नक्कीच त्याने अभिवादन केले जाते. मात्र आता इक्वेशन म्हणून पाहिलं रुही 11 KB आवाज संघासाठी तर एक चेंडूचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी अजूनही तब्बल 11 धावांची आवश्यकता आहे. एक चेंडू 11 धावांची आवश्यकता. अंतिम चेंडूचा खेळ, एक चेंडू 11 धावा. काही विपरीत काही विलक्षण या शेवटचे चेंडू घडणार का हेच पाहायचंय. अंतिम चेंडूवरती विकेट प्राप्त होते आणि हा सामना जिंकलाय एव्हेंजर आवास या संघाने.